आता जेवण बनवायचं म्हटलं का नाही, आपल्याला पण थोडं जजमेंट पाहिजे बघा. यूट्यूबवर आपण रेसिपी बघतो, पण तशी रेसिपी बनत नाही. पण ही रेसिपी तुमची चुकणारच नाही. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीची रेसिपी. एक कांदा पातीची गड्डी घ्यायची, हिरवीगार गड्डी घ्यायची, चांगली फ्रेशच घ्या. जेवढी होईल तेवढी फ्रेश घेतली तर चांगली भाजी बनेल तुमची. त्यात मीठ, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि अजवाईन टाकायचं आणि याला असं छान बेसन टाकून मिक्स करायचं. बेसन मिक्स करताना थोडं थोडंच टाकायचं, जास्त बेसन टाकायचंच नाही, अजवाईन टाकायला विसरायचंच नाही. आता ही तुम्हाला थोडासा गोळा पातळ वाटण सुरुवातीला, पण काय घाबरायची गरज नाही. पातळ जरी असला तर त्याचे गोल गोल सिलेंडर टाईप कसले तुम्हाला जसा आकार येईल तसे बनवून घ्या. आणि एक चाळणी घ्या, चाळणीला तेल लावून घ्या. तेल लावल्यानंतर त्यात मुटके टाकून मस्त असं वाफवून घ्यायला. 5 ते 6 मिनिटात छान वाफून असे गोळे तयार होतात. परत घ्यायचं आपल्याला तडका मारायला, थोडंसं तेलात जिरं टाकायचं. जिरं टाकल्यावर टाकणार आहोत आपण थोडी कांद्याची पात, हिरवी कांद्याची पात त्यात टाकून घ्यायची, कारण का त्या रस्स्याला आपल्या कांद्यापाती चव येते, म्हणून कांद्यापात टाकणं गरजेचं आहे. आता सगळे मसाला टाकून छान असं मिक्स करायचं. ही ग्रेव्ही वापरलेली आहे मी. ग्रेव्हीची रेसिपी पण आपल्या